कोयना दौलत डोंगरी महोत्सव साताऱ्यामध्ये सुरू आहे। महोत्सवात 1,80,000 लोकांनी हजेरी लावली। या महोत्सवात पारंपरिक कार्यक्रमांसह बोटिंग, घोडे, उंट सफारी, पॅराग्लायडिंग, खाद्य महोत्सव, शस्त्र प्रदर्शनही आयोजित करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या महोत्सवाला हजेरी लावली। साहेब, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी आपल्याला मागणी केली होती की महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक संकुलाचा जो परिसर आहे त्याच्या उर्वरित कामांसाठी आम्हाला निधी हवा आहे आणि आपण साहेब तात्काळ 25 कोटी रुपये त्यासाठी मंजूर केले। त्याच्या मंजुरीचा आदेश आपल्या हातनं यशराज देसाई आणि रविराज देसाई जयवंतराव शेलार स्वीकारतील आपला कार्यक्रम झाल्यानंतर। कोणाकडे आहे ते कॉपी? कोणाकडे आहे? म्हणजे नुसतं घोषणा नाही साहेबांनी केली, आज ते मंजुरीचा आदेश आलाय आणि मला साहेब MMRDच्या मुखर्जींनी सांगितले की आपल्या मान्यतेनं निधी लगेच वर्ग करतो। मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणारं राज्यकर्ता पाहिजे आणि ती शिकवण बाळासाहेब आनंदगे साहेबांनी आम्हाला दिली आहे। माझी प्रॉपर्टी किती, संपत्ती किती, पैसा किती, अमकं किती किती कमवलं यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे। आणि भूमिका घेऊन मी चाललो आणि मला काही चिंता नाही। मला सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर माझ्या या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे।